भारतीय इतिहासातला सर्वात मोठा अर्थशास्त्रज्ञ ज्याला मानलं जातं असा आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी त्यांच्या कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय लिहून ठेवलेला आहे। एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या परदेशी पत्नीच्या पोटी जर एखादा मुलगा जन्माला आला तर त्या राष्ट्राचं त्याला प्रमुख करू नये असं त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे। आणि चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवलेलं होतं हे आपण जाणतो। ही त्यांची उक्ती सध्याचे या देशातले ज्यांना पुढचे पंतप्रधान म्हणून गेली अनेक वर्ष बघितलं जातं, ज्यांचं 12-13 वेळा लॉन्चिंग झालं आणि तरीही ते रॉकेट फेल झालं, हे रॉकेट असलेले राहुल गांधी जे परदेशी स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले भारतीय एका राष्ट्रप्रमुखाचे पुत्र आहेत, ते सत्यात उतरवताना आपण बघतोय। राहुल गांधी बऱ्याच वेळा परदेश दौऱ्यावर जातात, त्यातले काही दौरे त्यांचे हे गुप्त स्वरूपाचे असतात की जे लोकांना कळू नये असं त्यांना वाटतं। काही दौरे असे असतात की जिथं जाणं ते गेले हे लोकांना कळलं तर लोक तोंडात शेण घालतील म्हणून तेही दौरे त्यांना कळत नाहीत। पण काही दौऱ्यांची मात्र त्यांच्याकडनं खूप जाहिरात केली जाते, त्याला भरपूर प्रसिद्धी भारतातली माध्यमे देतात। तर ते सध्या नुकते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि अमेरिकेच्या दौऱ्यावरती असताना सॅन फ्रान्सिस्को नावाचा जो प्रांत आहे अमेरिकेचा, त्या प्रांतातल्या एका दैनिकामध्ये हेडलाईन अशी लिहिली आहे की राहुल गांधी वेदर ही इज फ्रॉम इंडिया और पाकिस्तान, म्हणजे राहुल गांधी हे खरंच भारतात आले का ते पाकिस्तानी आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न चक्क अमेरिकेतला एक दैनिक विचारतंय। इतक्या टोकाचा भारत विरोध आणि पाकिस्तानचं प्रेम हे राहुल गांधींच्या त्या दौऱ्यात पुन्हा पुन्हा लोकांना दिसायला लागलेलं आहे। राहुल गांधी कोणाला भेटले तिथं जाऊन, तर तिथं इल्हान ओमर नावाची संसद सदस्य आहे। ही बाई भारताच्या विरोधात कायम जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मोबिलायझेशन करण्यात मागे राहिलेली असते। पाकिस्तानमध्ये इम्रान खान ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी पाक ऑक्युपाईड काश्मीर ज्याला आपण म्हणतो आणि ते आझाद काश्मीर म्हणतात, त्या POK मध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाची एक बैठक आयोजित केलेली होती। त्याचा एकमेव अजेंडा असा होता की त्यातनं भारत विरोधी प्रोपगंडा तयार करणे। त्या बैठकीला या बाईच्या नेतृत्वाखाली जगभरातील काही मोठे लोक गेलेले होते। ह्या इल्हान ओमर बाईच्या बरोबर राहुल गांधी यांचं काय नेमकं काम होतं, हा एक सामान्य भारतीय म्हणून मला पडलेला प्रश्न आहे। जी बाई वर्षानुवर्ष भारत विरोधी गरळ ओकते आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्या बाईची भेट घेण्यात या राहुल गांधीला काय स्वारस्य आहे असा प्रश्न आहे। तसंच एक बांगलादेशी पत्रकार आहे जो अमेरिकेत स्थायिक आहे आणि अमेरिकेतल्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये तो भारत विरोधी प्रश्न विचारतो, विषय कुठलाही असला तरी। असा पत्रकार असेल किंवा भारताविरोधी अन्य प्रोपगंडामध्ये इन्व्हॉल्व असणारे तिथले काही मोठे लोक आहेत, ह्या सगळ्यांच्या भेटी राहुल गांधीनं घेतल्यात। आणि ह्या राहुल गांधीच्या भेटीच्या मागचं नेमकं त्याचा उद्देश काय असा प्रश्न स्वाभाविकपणे भारतीय जनमानसाला पडला असेल, पण तो पडलाच पाहिजे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। कारण आपल्याला माहित आहे की सध्या डीप स्टेट नावाचा एक महाभयानक प्रकार जगभरात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालतोय। हे डीप स्टेट काय आहे? काही मोठी राष्ट्र, सांपत्तिक स्थिती ज्यांची चांगली आहे अशी अमेरिकेसारखी काही मोठी राष्ट्र, काही प्रचंड मोठ्या जागतिक स्तरावरच्या बँका आणि काही मोठी औद्योगिक घराणी यांनी एकत्र येऊन त्यांना पाहिजे तशा पॉलिसीज व्हाव्यात ह्यासाठी जगभरात ठिकठिकाणी छोट्या मोठ्या देशामध्ये तिथल्या नॅशनलिस्ट म्हणजे राष्ट्रवादी राजवटी उलटून टाकायचं एक षडयंत्र रचलेलं आहे। आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ह्या डीप स्टेटनं भरपूर पैसा ओतला आणि त्यामुळे एक वातावरण असं झालं की मोदींचं सरकार जाणार। पण सुदैवानं भारतीयांनी यावेळेला अतिशय ठामपणे आणि पुन्हा एकदा डोकं वापरून मतदान करून भले सीट कमी झाल्या तरी मोदींचंच सरकार आलं आणि त्यामुळे ह्या डीप स्टेटला मोठा फटका बसलाय। आता हे डीप स्टेट कुणाच्या माध्यमातून वावरतं, तर ह्या अशाच काही ज्यांना मोदींचा विरोध हा विषय बाजूला ठेवून आता ते राष्ट्राला विरोध करायला आले हे लक्षात येत नाही, अशा काही मंदबुद्धी आणि काही मुद्दाम हे करणाऱ्या राजकीय नेत्यांना हाताशी धरून हे डीप स्टेट काम करत असते। त्याचा एक आणखीन एक दाखला असा आहे
की नुकतंच आता हरियाणाची निवडणूक आता होऊ घातलेली आहे आणि हरियाणाच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अमेरिकेतल्या दूतावासात एक रात्री 12 ते 1:30 या वेळात बैठक पार पडली. या बैठकीला आलेले लोक तोंडावर काही ना काहीतरी पांघरून घालून किंवा मास्क घालून आलेले होते. त्यामुळे स्वाभाविकपणे गुप्तचर यंत्रणांना त्याचा थोडासा सुगावा लागला आणि त्यांनी त्याचा ज्यावेळेला तपास केला त्यावेळेला अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशी बाब समोर आली. ती म्हणजे या बैठकीला हरियाणातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या कृषी संघटनांचे म्हणजे शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. आता रात्री 12 ते 1:30 या वेळेत तोंडावर पांघरून घालून तोंड झाकून एखाद्या बैठकीला जाणं याचा अर्थ काय असू शकतो हे आपल्याला माहिती आहे. येणाऱ्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये तिथं काँग्रेस सरकार यावं यासाठी आता मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय समुदायातल्या काही शक्ती ज्यांना नॅशनलिस्ट गव्हर्नमेंट नको आहेत अशा शक्ती पुन्हा एकदा मुखर झालेल्या आहेत आणि दुर्दैवानं राजीव गांधीचा सुपुत्र असलेला हा राहुल गांधी सारखा एक मठ्ठ माणूस हा त्यांच्या तंत्राला बळी पडून भारत विरोधी एजेंडा राबवतोय. आपल्या भारतीयांनी जे याला समर्थन देतात त्यांनी तातडीनं वेळेत सावध होऊन याला राजकारणातनं बाहेर काढलं पाहिजे अशी सध्याची परिस्थिती आहे.